नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्यावर गेल्या काही दिवसांपासून खड्ड्यांची चाळण झाली असल्याचं पाहायला मिळतंय। गेल्या 3 वर्षांमध्ये जवळपास 35 पेक्षा जास्त निष्पाप प्रवाशांना आपला जीव गमवावा लागलाय, तर 150 पेक्षा अधिक अपघात या रस्त्यावर झालेत। मात्र अजूनही प्रशासनाला जाग येत नाहीये। रस्ते वाहतूक विभाग आणि स्थानिक प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी काल खासदार सुप्रिया सुळे यांनी आपल्या अधिकृत एक्स अकाउंटवरून या रस्त्याची बिकट अवस्था समोर आणली आहे। त्या पाठोपाठ आता राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीनं त्र्यंबकेश्वरमधील युवकांनी रस्त्यावर एकत्र येत काव काव घास कार्यक्रम करून एक अनोखं आंदोलन केलंय। याबाबत स्थानिक ग्रामस्थ हिमांशु देवरे यांनी अधिक माहिती दिली आहे। नाशिक त्र्यंबक हायवे जवळपास 2 ते 2.5 वर्षापासून या ठिकाणी बरेच अपघात झालेले व या अपघातात जे मृत्युमुखी पडलेले लोक त्यांच्यासाठी आपण कावघासाचा सामूहिक कावघास इथे घातलेला आहे व यापुढे इथे कुठलीही घटना होऊ नये आणि या कार्यक्रमाच्या उपक्रमातून सरकारचं या रस्त्यांकडे, प्रशासनाचं, अधिकाऱ्यांचं या रस्त्याकडे लक्ष जावं, या आपल्या आंदोलनाचा हेतू होता। या खड्ड्यांमुळे अनेकांना पाठीच्या आणि मणक्याच्या विकारांना सामोरं जावं लागत असल्याचंही समोर येतंय। दर 12 वर्षांनी नाशिक पुण्यनगरी येथे भरणारा कुंभमेळा अगदी काही महिन्यांवर येऊन ठेपलाय। एकीकडे स्थानिक प्रशासन आणि राज्य सरकारकडून कुंभमेळ्याची जोरदार तयारी सुरू आहे, पण दुसरीकडे नाशिक त्र्यंबकेश्वर रस्त्याची अवस्था बिकट झाली असल्याचं समोर आलंय। त्यामुळे आता जनतेच्या जीवाशी खेळणारी बेपर्वाई प्रशासनानं तत्काळ उपाययोजना करून थांबवावी अशी मागणी देखील जोर धरू लागली आहे। प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय. प्रशासनाचं करायचं काय? खाली डोकं वर पाय.